Welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English text Beehive, lesson number 2, Sound of Music, and part 2, The Shehnai of Bismillah Khan. हे चित्र पहा, संगीतकारांचे चित्र याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये हे जे शेवटीचे चित्र आहे ते बिस्मिल्ला खान यांचं आहे, जे लग्न प्रसंगी किंवा अतिशय आपण म्हणूया एक चांगला कार्यक्रम जिथे आपल्याला घ्यायचा आहे, पवित्र कार्यक्रम घ्यायचा आहे, अशा ठिकाणी हे वाजवली जाते शहनाई. त्याचा आपण पाहणार आहोत ह्या लेसनमध्ये. एम्परर औरंगजेब banned the playing of musical instrument called pungi in the royal residence, for it had a shrill, unpleasant sound. Pungi became the generic name for a reeded noisemaker. Few had thought that it would one day be revived. A barber of a family, professional musician who had access to the royal palace, decided to improve the tonal quality of pungi. He chooses a pipe with a natural hollow stem that was longer and broader than pungi and made 7 holes on the body of the pipe. When he played on it, closing and opening of some of the holes, soft and melodious sounds were produced. तर याच्यामध्ये आपण असं पाहायला मिळेल आपल्याला, औरंगजेबने बॅन आणलं होतं पुंगीवरती, कारण श्रील अनप्लिझंट साऊंड त्याचा निर्माण होता आणि म्हणून अतिशय नॉईज जो आहे, त्याचा आवाज जो आहे तो त्याच्यातून येत होता. आणि म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे की एक दिवस या पुंगीमध्ये पुनर्निर्मिती या पुंगीची होणार आहे. आणि म्हणून एक न्हावेई बार्बर म्हणजे केस कट करणारा जे असतात प्रोफेशनल, तो म्युझिशियन हा कसा झालेला आहे, प्रोफेशनल म्युझिशियन कसा झालेला आहे आणि ज्याला एक राजदरबारी संधी मिळालेली आहे त्याचा परफॉर्मन्स सादर करण्याची, कशा पद्धतीने त्याने पुंगीची जी टोनल क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह केलेली आहे. मग याने काय केलेलं आहे की एक पाईप घेतलेला आहे, त्या पाईपला मोकळा पाईप आहे, पुंगीपेक्षा लाँग आणि थोडासा रुंद आहे, 7 होल्स आहेत आणि त्याच्या बॉडीला. आणि ज्यावेळेस तो काही बंद केले जातात होल्स, काही चालू केले जातात, उघडले जातात, त्यावेळेस सॉफ्ट आणि अतिशय मोहक असा आवाज याच्यामधून निर्माण होतो. He played the instrument before the royalty and everyone was impressed. The instrument, so different from the pungi, had to be given a new name. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे आज राजदरबारी वाजवलं जातं किंवा म्हणूया ते पुंगीपेक्षा थोडंसं वेगळं आहे, त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. ॲज द स्टोरी गोज, सिन्स इट वॉज द फर्स्ट प्लेड इन द शाहज चेंबर्स अँड वॉज प्लेड बाय नाई, द इन्स्ट्रुमेंट इज नेम्ड द शेहनाई. शेहनाई कसं नाव झालेलं आहे? शहाज म्हणजे राजाच्या चेंबरमध्ये, दरबारामध्ये वाजवलं म्हणून शाह, आणि नाही म्हणजे बार्बर, आपण म्हणतो न्हावी, नाही म्हणून शाह नाही, असं याचं नाव हे तयार झालेलं आहे शेहनाई. इथे पुंगीच आणि शेहनाचं चित्र आहे. द साऊंड ऑफ द शेहनाई बिगॅन टू बी कन्सिडर्ड ऑस्पिशियस, and for this reason it is still played in the temple and is an indispensable component of any North Indian wedding. In the past, the Shehnai was a part of a Naubat, or traditional ensemble of 9 instruments found at royal court. Till recently, it was used only in a temple and wedding. The credit of bringing this instrument onto the classical stage goes to Ustad Bismillah Khan. आणि म्हणून शेहनाईचा जो आवाज आहे तो अतिशय आपण म्हणूया पवित्र समारंभामध्ये वाजवलं जायचं, टेम्पलमध्ये किंवा मग नॉर्थ इंडियनचे जे काही उत्तरेकडच्या वेडिंग्ज असायच्या, विवाह असायचे, त्याच्यामध्ये हे वाजवलं जायचं. आणि जे राजदरबारी जे काही इन्स्ट्रुमेंट महत्त्वाची वाजवले जातात त्यामध्ये शेहनाईचा एक समावेश होतो. परंतु सध्या तरी आत्ता टेम्पल आणि वेडिंगमध्ये पाहिलं जातं. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे शेहनाई, हे क्लासिकल स्टेजमध्ये पण याची एंट्री झालेली आहे आणि याचं जे सर्व क्रेडिट जे आहे ते उस्ताद बिस्मिल्ला खान यांना जातं. As a 5-year-old, Bismillah Khan played gilli danda near a pond in the ancient estate of Dumron in Bihar. He would regularly go to the nearby Biharji temple to sing the Bhojpuri Chaita, at the end of which he would earn a big laddu weighing 1.25 kg. आता पहा, वयाचा 5 वर्ष असताना बिस्मिल्ला खान गिल्लीदंडा खेळायचे आणि जिथे एक तळं होतं त्या ठिकाणी, जिथे त्यांचं गावाचं नाव बिहारमधलं आहे दुम्रॉन,
येथे ते जायचे आणि ते बिहारजी टेम्पलमध्ये जे जे तिथे जायचे तिथे गायचे भोजपुरी चैता. आणि मग ते गायल्यानंतर त्यांना जवळपास 1.25 किलोग्रॅमचं प्राईज लाडू असं मिळायचं. जे लोकल महाराज होते तिथले, सो द प्राईज वॉज गिवन टू द लोकल महाराजा. ते त्यांना प्राईज द्यायचे. दिस हॅपन 18 years ago, and the little boy has traveled far to earn the highest civilian award in India, the Bharat Ratna. आणि हे 80 वर्षापूर्वी झालेलं होतं. आणि हा जो लहान मुलगा आहे याने सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान जो आहे भारतरत्न अवॉर्ड हा त्यांना मिळालेला आहे. Born on 21st March 1960, Bismillah belongs to well-known family of musician from Bihar. 21 मार्च 1916 त्यांचा जन्म झाला. आणि आता एक प्रसिद्ध जिथे म्युझिशियनची फॅमिली होती तिथे त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता. हिज ग्रँडफादर रसूल बक्स खान वॉज अ शहनाई नवाज ऑफ द भोजपूर किंग्स कोर्ट. आणि त्यांचे जे ग्रँडफादर होते, आजोबा होते रसूल बक्स खान, हे शहनाई नवाज होते जे भोजपूरच्या राजाच्या दरबारी वाचत होते. हिज फादर पैगंबर बक्स अँड अदर पॅरेंटल अँसिस्टर्स वेर ऑल्सो ग्रेट शहनाई प्लेयर. आणि यांचे जे काही वडील होते पैगंबर बक्स किंवा ज्यांचे जे काही पॅरेंटल ॲन्सिस्टर्स होते, पूर्वज जे होते ते वडिलांकडचे, ते सुद्धा शहनाई प्लेयर आपण म्हणूया ते होते. द यंग बॉय टूक टू म्युझिक अर्ली इन लाईफ ॲट द एज ऑफ 3 when his mother took him to his maternal uncle's house in Banaras, now in Varanasi. आणि मग लहान असताना सुरुवातीला तो संगीत कसा शिकला बिस्मिल्ला खान. वयाच्या 3ऱ्या वर्षी ते आईबरोबर जायचे त्याच्या मामाकडं, म्हणजे आईच्याकडचा मामा जो म्हणूया घरी बनारस, आता जे बनारस वाराणसी आहे तिथे. सो बिस्मिल्ला वॉज फॅसिनेटेड वॉचिंग हिज अंकल प्रॅक्टिस द शहनाई. Soon Bismillah started accompanying his uncle Ali Bux to the Vishnu temple of Banaras, where the Bux was employed to play शहनाई. आणि मग बिस्मिल्ला खान ना खूप आकर्षण होतं कशा पद्धतीने त्याचे जे मामा होते ते शहनाई वाजवत होते. आणि मग बिस्मिल्ला खान याने त्यांच्या अंकलसोबत जायला, अलिबक्स यांच्याबरोबर जायला विष्णू टेम्पलमध्ये जायला सुरुवात केली, जिथे अलिबक्स हे काम करत होते शहनाई वाजवण्याचं त्या मंदिरामध्ये. सो अलिबक्स वुड प्ले द शहनाई अँड बिस्मिल्ला वुड सीट कॅप्टिवेटेड फॉर आवर्स ऑन एंड. आणि मग ते शहनाई वाजवायचे मामा आणि बिस्मिल्ला खान तिथे तासनतास तिथं ते ऐकत त्याचं श्रवण करायचे. स्लोली ही स्टार्टेड गेटिंग लेसन इन प्लेइंग द इन्स्ट्रुमेंट अँड वुड सीट प्रॅक्टिसिंग थ्रू आउट द डे. आणि मग त्यांनी ते वाजवायला इन्स्ट्रुमेंट शहनाई वाजवायला सुरुवात केली आणि प्रॅक्टिस केली दिवसेंदिवस. सो फॉर इयर्स टू कम द टेम्पल ऑफ बालाजी अँड मंगलमय्या द बँक ऑफ गंगा बिकम यंग apprentice's favorite haunt where he could practice in solitude. आणि मग नदीच्या किनारी जी गंगा मैयाच्या मंगलमय्या आपण म्हणूया येथे, आणि जे टेम्पल होतं बालाजीचं तिथे हे बिस्मिल्ला खान आहे एकटे सॉलिट्यूड म्हणजे एकटा तिथे ते त्या शहनाई वाजवण्याचा सराव करत होते. सो फ्लोईंग वॉटर ऑफ द गंगा इन्स्पायर हिम टू इम्प्रोवाइज अँड इन्व्हेंट रागाज दॅट वेर अर्लियर कन्सिडर्ड टू बी बियॉन्ड द रेंज ऑफ शहनाई. आणि मग त्यांनी तिथे काही राग जे आहेत संगीतातले शोधून काढले जे आता शहनाईमध्ये आपण म्हणूया वापरू शकत नाहीत, त्याच्या लिमिटच्या बाहेर आहेत आहे ते त्यांनी तिथे राग वाजवलेले आहेत. ॲट द एज ऑफ 14 बिस्मिल्ला अकंपनीड हिज अंकल टू अलाहाबाद म्युझिक कॉन्फरन्स. आणि मग वयाच्या 14 वर्षाचे असताना बिस्मिल्ला खान त्यांच्या अंकलबरोबर अलाहाबाद येथे एक म्युझिकची कॉन्फरन्स होते तिथे ते गेले होते. ॲट द एंड ऑफ हिज रेसिटल उस्ताद फय्याज खान patted the young boy's back and said, "Work hard, you shall make it." With the opening of All India Radio in Lucknow in 1938 came Bismillah's big break. आणि मग तिथे बिस्मिल्ला खान जे आहेत ते म्युझिक कॉन्फरन्सने गेल्यानंतर तिथे उस्ताद होते संगीतातले फय्याज खान, त्याने त्याच्या पाठीवरती छाप मारले आणि त्याने सांगितलं की परिश्रम घे,
तुला ते जमणार आहे. आणि मग ऑल इंडिया रेडिओचं जे लखनौमध्ये 1938मध्ये बिस्मिल्ला खान यांना खूप मोठा ब्रेक मिळाला, संधी मिळाली. ही सून बिकम अँड ऑफन हर्ड शहनाई प्लेअर ऑन रेडिओ. आणि रेडिओला त्यांना वाजवायला त्यांना संधी मिळालेली आहे. वेन इंडिया गेन इंडिपेंडन्स ऑन 15 August 1970, बिस्मिल्ला खान became the first Indian to greet the nations with the Shehnai. He poured his heart out into Rag Kafi from the Red Fort to the audience, which included Pandit Jawaharlal Nehru, who later gave his famous Trust with the Destiny speech. भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर पहिलं जे संगीत पण कार्यक्रम झाला तर ते शहनाई वाजवण्याची संधी राग कफी हा लाल किल्ल्यावरती त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्पीच दिलं होतं. त्या स्पीचच्या अगोदर यांनी ही शहनाई तिथे वाजवण्याची बिस्मिल्ला खान यांना संधीही मिळाली होती. सो बिस्मिल्ला खान हॅज गिवन मेनी मेमोरेबल performance both in India and abroad. His first trip abroad was to Afghanistan, where King Shah was so taken in by the maestro that he gifted him priceless Persian carpet and other souvenirs. आता पहा, बिस्मिल्ला खान याने खूप सारे आपण म्हणूया मेमोरेबल स्मरणात राहणारे परफॉर्मन्स सादर केलेले आहेत. ते अफगाणिस्तानला गेले आहेत, जिथे किंग जाफर शहाने त्यांना अतिशय सुंदर गिफ्ट हे दिलेले आहेत, पर्शियनचे कार्पेट दिलेले आहेत. आणि दुसरे जे काय आहेत ज्या गोष्टी आठवणीत स्मरणात राहतील अशा गोष्टी त्याला दिलेल्या आहेत. त्याला सोवेनियर्स असं म्हटलेलं आहे. द किंग ऑफ अफगाणिस्तान वॉज नॉट ओनली वन टू बी फॅसिनेटेड विथ बिस्मिल्लाज म्युझिक. फिल्म डायरेक्टर Vijay Bhatt was also impressed after hearing the Bismillah's play at festival that he named the film after the instrument called Gunj Uthi Shehnai. तर फक्त आपले जे काही अफगाणिस्तानचेच लोक अट्रॅक्ट झाले शहनाईकडे असे नाही, तर आपल्याकडे जे विजय भट्ट होते त्यांनी पण, जे फिल्मचे डायरेक्टर होते त्यांनी पण त्यांच्या मूवीला नाव दिलं होतं, पिक्चरला नाव दिलं होतं गुंज उठी शहनाई. द फिल्म वॉज अ हिट अँड वन ऑफ द बिस्मिल्लाज खान्स कंपोजिशन्स. दिल का खिलौना है टूट गया टर्न आउट टू बी नेशन वाईड चार्ट बस्टर. आणि मग फिल्म अतिशय हिट झाली आणि बिस्मिल्ला खान यांचं जे गाणं आहे दिल का खिलौना है टूट गया हे अतिशय आपण म्हणूया रेकॉर्ड ब्रेक गाणं हे झालेलं आहे. सो डिस्पाईट ऑफ दिस ह्यूज सक्सेस इन द सेल्युलॉइड वर्ल्ड, बिस्मिल्ला खान्स वेंचर इन अ फिल्म म्युझिक वेअर लिमिटेड to two, Vijay Bhatt's Gunjuti Shehnai and Vikram Srinivasan's Kannada venture, Sanhadhi Apna. I just can't come to terms with the artificiality and glamour of the film world, he says with emphasis. परंतु असं जरी असलं तरी दोनच पिक्चरमध्ये मूवीजमध्ये काम करायला पाहायला मिळतं. तेच आपण पाहिलं, एक विजय भट्टचं गुंज उठी शहनाई आणि विक्रम श्रीनिवासन यांचं सनहादी अपना हे जे दोन ह्याच्यामध्ये गायलं. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की आर्टिफिशियली जे ग्लॅमर आहे फिल्म वर्ल्डचं ते मला नको होतं असं ते ठासून सांगत होते. सो अवॉर्ड अँड रिकॉग्निशन केम थिक अँड फास्ट. बिस्मिल्ला Khan became the first Indian to be invited to perform at prestigious Lincoln Center Hall in the United States of America. He also took a part in the World Exposition in Montreal, in the Cannes Art Festival, in the Osaka Trade Fair. So well known did become internationally that an auditorium in Tehran was named after him, Tehar Mosque उस्ताद बिस्मिल्ला खान. आता पहा, खूप सारे अवॉर्ड्स आणि रेकॉग्निशन यांना ओळख जी आहे यांची बनलेली आहे. अमेरिकेमध्ये लिंकन सेंटर हॉलमध्ये त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स सादर केलेला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड एक्सपोजिशन जे मॉन्ट्रियल येथे होतं, कॅन फेस्टिवल आर्ट फेस्टिवलमध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. त्याचबरोबर ऑस्कार ट्रेड फेअरमध्ये जे खूप फेमस आहे इंटरनॅशनली, तिथेही तेहरान
इथे त्यांचं परफॉर्मन्स झाले होतं आणि तिथे त्यांनी त्यांचं नाव जे आहे त्या ऑडिटोरियमला दिलेलं आहे. तेहरान मॉस्की उस्ताद बिस्मिल्ला खान या जिथे परफॉर्मन्स सादर करतात ना, जसं आपल्याकडे हॉल असतो जिथे खूप सारे मुलं बसतात आणि त्याला आपण नाव देतो ऑडिटोरियम. संगीत महोत्सव जिथे होतात त्याला नाव दिलेलं आहे. सो नॅशनल अवॉर्ड लाईक पद्मश्री, द पद्मभूषण अँड द पद्मविभूषण्स वर कन्फर्ड ऑन मी. सो हे सगळे अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. इन 2001 उस्ताद बिस्मिल्ला खान वॉज अवॉर्डेड इंडियाज हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, द भारत रत्न, विथ द coveted award resting on his chest and his eyes glinting with rare happiness. He said, all I would like to say is teach your children music. This is the Hindustan richest tradition. Even the West is now coming to learn our music. आणि 2001मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न त्यांना मिळालेला आहे आणि ते सांगतात की आपल्या मुलांना म्युझिक शिकवा. आपली ही खूप मोठी अशी परंपरा आहे जे पाश्चिमात्य आपल्याकडे शिकायला येत आहेत. So in spite of having traveled all over the world, Khan Saab, and he is fondly called, is exceedingly fond of Banaras and Damron, and they remain for him the most wonderful town of the world. आणि असं जरी असलं तरी खूप साऱ्या विदेशामध्ये फिरले असेल तरी त्यांचं जे काही त्यांचं आकर्षण जे होतं भारतातील 2 गावं बनारस आणि दुमरॉन जिथे त्यांचं बालपण गेलं होतं त्यांना खूप त्याच्याविषयी आकर्षण होतं आणि ते गावंही खूप त्यांना आवडत होती. अ स्टुडंट ऑफ हिज वन्स वॉन्टेड हिम टू बी हेड शेहनाई स्कूल इन USA अँड द स्टुडंट प्रॉमिस्ड to recreate the atmosphere of Banaras by replicating the temple there. But Khan Sahib asked him if he would be able to transport river Ganga as well. Later, he remembered to have said, that is why whenever I am in a foreign country, I keep earning to be Hindustan. While in Mumbai, I think only of Banaras, the holy Ganga, and while in Banaras, I miss the unique मठ्ठा ऑफ डुमरॉन. आणि जरी गेल्यानंतर आपल्या मातृभूमीची तर आवड असतेच. आणि एक विद्यार्थी आहे तो त्यांना म्हणाला होता की हेड अ स्टुडंट ऑफ हिज वन्स वॉन्टेड हिम टू हेड अ शहनाई स्कूल इन USA. तो म्हटलं होतं की USA शहनाई स्कूलचा प्रमुख म्हणून तुम्ही राहा. आणि मग स्टुडंट त्याने प्रॉमिसही दिलं होतं की तो हा जो ॲटमॉस्फिअर आहे बनारसचा तिथे पुनर्निर्मिती त्याची तिथे करणार आहे. परंतु खानसाहेब त्यांना म्हणालेले आहेत की आपण रिव्हर गंगाला सुद्धा आपण ट्रान्सपोर्ट करून घेऊया तिथे तिथे बदलून घेऊया. म्हणजेच त्यांचं प्रेम जे होतं देशाप्रती ते खूप होतं. ते जे म्हणतात की मी ज्यावेळेस फॉरेन कंट्रीलाच होतो त्यावेळेस मला हिंदुस्थानची आठवण येते. ज्यावेळेस मी हिंदुस्थानमध्ये असतो त्यावेळेस मला बनारसची आठवण येते, गंगाची आठवण येते. आणि ज्यावेळेस मी बनारस असतो त्यावेळेस मला माझा मठ्ठा जो आहे तो दमडावनांचा आहे तो मी मिस करतो. अशा पद्धतीने देशाप्रती प्रचंड प्रेम बिस्मिल्ला खान यांचं होतं. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.